लाडक्या बहिणींची संक्रांत दुप्पट गोड होणार. आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते एकत्र जमा होणार. 5 मिनिटापूर्वी मुख्यमंत्र्यांनी 12 जिल्ह्यात पैसे टाकण्याचे आदेश दिले आहेत. कालपर्यंत फक्त डिसेंबरचा हप्ता द्यायचा होता, पण संक्रांतीच्या आधीच सरकारने जानेवारीचा हप्ता टाकण्याचाही निर्णय घेतला, ज्यामुळे लाडक्या बहिणीला आज थोड्याच वेळात 2 हप्त्यांचे एकत्रित पैसे मिळणार आहेत. राज्यात निवडणुका सुरू आहेत आणि मकर संक्रांतीचा सण महिलांसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि या दोन्ही गोष्टींचं औचित्य साधून महिलांना खुश करण्यासाठी सरकारने एक विशेष बोनस 25 रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय घेतला आहे. आता लाडक्या बहिणीला डिसेंबर आणि जानेवारीचे 3,000 रुपये आणि अतिरिक्त बोनस 2,500 रुपये असे टोटल 5,500 रुपये जमा होणार. मुख्यमंत्र्यांनी पहिल्या 12 जिल्ह्यांची यादी मंजूर केली असून त्यासाठी तब्बल 691 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, ज्यामुळे आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणीला 2 मेसेज येणार. पहिला मेसेज हा 3,000 रुपये जमा झाल्याचे येणार आणि दुसरा मेसेज हे संक्रांतीनिमित्त जे बोनस आहे त्याचे 2,500 रुपये येणार. आता हा जो बोनस आहे हा सर्व बहिणींना मिळणार नाही. तसेच 2 हप्त्यांचे एकत्र पैसे द्यायचे असल्यामुळे सरसकट सर्व बहिणीलाही पैसे येणार नाहीत. एकत्र 2 हप्ते आणि बोनस द्यायचा असल्यामुळे हे पैशांचं वितरण वेगळ्या पद्धतीने होणार आहे. पूर्वी सरसकट सगळ्या बहिणीला पैसे मिळायचे, पण आता तसं होणार नाही, कारण की सरकारने 8 अशा बँका सांगितल्या आहेत की त्या बँकेत पैसे अजिबात जमा होणार नाही. पूर्वी सगळ्या बँकेत सगळ्या बहिणीला पैसे आपोआप जमा व्हायचे, पण सरकारने यावेळेस लाडक्या बहिणींच्या 4 वेगळ्या यादी तयार केल्या आहेत. पहिल्या यादीत ज्या बहिणीचं नाव असेल त्यांना फक्त डिसेंबरचा हप्ता मिळणार. दुसऱ्या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या यादीत नाव असेल तर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता. तिसऱ्या यादीत जर नाव असेल तर डिसेंबर जानेवारीचा हप्ता अधिक बोनसचे 2,500 रुपये. आणि जर चौथ्या यादीत जर तुमचं नाव गेलं तर तुमचं नशीब सगळ्यात खराब, कारण की तुम्हाला 1 रुपयाही मिळणार नाही आणि इथून पुढे तुमचा लाभ बंद होईल. आता तुमचं नाव तिसऱ्या यादीत कसे घालायचं किंवा तुमचं नाव कोणत्या यादीत गेलं आहे हे कसं ओळखायचं हे देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पहा की ज्या वहिनी या 8 बँकेत ज्यांची खाते काढले असतील त्या बँकेमध्ये अजिबात पैसे येणार नाहीत. त्या बहिणीचे नाव डायरेक्ट चौथ्या यादीमध्ये म्हणजेच अपात्र यादीत टाकण्यात येतील. त्यामुळे सरकारने सांगितलं आहे की आजच्या आज तुम्ही हे बँक खाते बदलून घ्या आणि यादीत नाव लावून घ्या, अन्यथा तुमचेही नाव या लाडकी बहीण जोडणीतून रद्द होईल. 8 रद्द झालेल्या बँका आहेत त्यांची नावे स्वतः मुख्यमंत्री यांनी वाचून दाखवले आहेत. सरकारने यावेळेस 2 हप्ते एकत्र द्यायचे आहेत, सोबत बोनस देखील वाटायचा आहे. त्यामुळे हे जे वितरण आहे आज सकाळपासूनच सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये मेसेजेस देखील आले आहेत. आजचे 12 जिल्हे कोणते, उद्याचे 12 जिल्हे कोणते, परवाचे 12 जिल्हे कोणते त्याची देखील वेगळी यादी सरकारने दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या 4 याद्या दिलेल्या आहेत. पूर्वी एकच यादी दिली जायची. त्या यादीत ज्या ज्या बहिणींची नावं असतील त्यांना पैसे दिले जायचे आणि यावेळी 4 याद्या दिल्यामुळे सगळ्या बहिणींना सारखे पैसे घेणार नाही. काही बहिणीला 1,500 येतील, तर काहींना 3,000 येतील, तर काहींना 5,500 येतील, तर काही बहिणी या लाभापासून वंचित राहतील. मग आता तुमचा नंबर कोणत्या यादीत आहे? पहिले आहे, दुसरे आहे, तिसरे आहे की चौथ्या पात्र यादीत आहे? हे तुम्हाला लवकरात लवकर पाहून जर तुमचं नाव चौथ्या यादीत येत असेल तर तुमचं बँक खातं तुम्हाला कोणत्याही क्षणी आता बदलावं लागेल, अन्यथा बाकीच्या महिलांना पैसे मिळतील आणि मग तुम्ही रडत बसा. त्यामुळेच व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर सर्वात आधी पाहणार आहोत की कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज 3,000 रुपये सोडले जाणार आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, यादीमध्ये नाव टाकण्यासाठी काय अटी लावल्या आहेत. पहिल्या यादीत नाव तुमचं गेलंय की दुसऱ्यात गेलंय की तिसऱ्यात गेलंय की चौथ्यात गेलंय हे कसं शोधायचं मोबाईलवरती सेकंदात हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर बोनस मिळवायचा असेल तर नेमकं काय करायचं आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा, अतिशय महत्त्वपूर्ण माहितीने भरलेला व्हिडिओ पहा. 48 तासात सगळेच्या सगळे वितरण संपून जाणार आहे. त्यानंतर कुठलाही 1 रुपयाचे वितरण होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहत राहा, कारण की जर या 8 बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये कुठलाही पैसा जमा होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंददायी निर्णय घेण्यात आला. लाडक्या बहिणीची संक्रांत गोड होण्यासाठी 2 हप्ते एकत्र द्यायचा निर्णय सरकारने घेतला आहे. आजच्या आज पैसे वितरण करण्याचे आदेश सरकारने मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे.
त्यामुळे आपण कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज आला. पण पैशांचं वितरण हे 4 याद्यांनुसार होत आहे. पहिले यादीतल्या महिलांना 1500, दुसऱ्या यादीतल्या महिलांना 3000, तिसऱ्या यादीतल्या महिलांना 3000 अधिक अतिरिक्त संक्रांत म्हणून 2500 असे 5500 रुपये मिळणार. आणि चौथी यादी ही सगळ्यात भयानक आहे की ज्यामध्ये जर चुकूनही नाव गेलं तर त्या महिलांची अपात्र केलं जाणार आहे. आता तुमच्या सुरुवातीला 12 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू होणार आहेत आणि 48 तासात वितरण संपणार आहे. त्यामुळे 12 जिल्हे आजचे कोणते आहेत, त्या जिल्ह्यातल्या महिलांनी नेमकं काय करायचे आहेत की ज्यामुळे त्यांचं तिसऱ्या यादीमध्ये नंबर येऊन त्यांना 5500 रुपये मिळतील. सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे. पहा, तुम्हाला जर 5500 जर मिळवायचे असतील, तुम्हाला डिसेंबर जानेवारीचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला पटकन बँकेमध्ये काम जाऊन करावं लागेल. तुम्ही ही KYC केली असली किंवा नसेल तरी देखील हे काम तुम्हाला करणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही, जानेवारीचा मिळणार नाही आणि सगळे पैसे बंद होऊन जातील. नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण हे केव्हाच संपले होते. प्रतीक्षा होती डिसेंबरच्या हप्त्याची. पण सरकारने एक डबल गुड न्यूज दिली आहे. डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय घेतल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्या आहेत. आजच्या 12 जिल्ह्यांची यादी देखील पुढे मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवली आहे. ती तुम्हाला लगेच सांगणार आहे. पण 8 अशा बँका आहेत की ज्या बँकांमध्ये जर खाते असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. कारण की सरकारने 620 कोटींचा निधी फक्त अशा बँकांना दिला आहे की ज्यांच्यामध्ये 8 बँकांना म्हणजे पैसे या 8 बँकांमध्ये दिलेलेच नाहीयेत. त्यामुळे तुमचे जर खाते 8 बँकेत असेल, जवळपास 70 लाख महिलांचे खाते 8 बँकेमध्ये आहे आणि यामुळे कदाचित त्या महिलांना पैसे येणार नाही. डिसेंबर आणि जानेवारी एकत्रित हप्ता वितरणाची पहिल्या 12 जिल्ह्यांची यादी आली, जी पुढे तुम्हाला वाचून दाखवणार, ज्याने तुम्ही पाहून घ्या तुमचा जिल्हा आज आहे, उद्या आहे की परवा आहे. कारण की जर तुमचा जिल्हा आज असेल तर तुम्हाला आजच्या आज एक काम बँकेमध्ये जाऊन करावं लागेल. जर उद्या असेल तर तुम्ही आज आणि उद्या 2 दिवसात ते काम करू शकता आणि जर परवा असेल तर तुम्ही 2-3 दिवसाचा तुम्हाला अवधी आहे. पहा, हे जे वितरण आहे हे वितरण फक्त 3 दिवस चालणार आहे. कारण की राज्यात आता आचारसंहिता सुरू आहे आणि त्यामुळे पटकन हे वितरण करा असे सरकारने आदेश दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ही माहिती अगदी कान उघडे ठेवून आणि लक्ष देऊन ही माहिती पहा. कारण की जर एक जरी चूक झाली तर तुमचे 3000 तर जातीलच, पण पुढे तुमचे नाव अपात्रतेच्या यादीत जाईल. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा लाभ सातत्याने सुरू ठेवायचा असेल तर तो नियम तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या भगिनींनी KYC केली आहे, जवळपास 80 लाख महिलांपैकी 50 लाख भगिनींनी KYC करताना एक मोठी चूक केली आहे. या चुकीमुळे त्या सर्व महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत. म्हणजे KYC केली असली तरी पैसे बंद होतील. महत्त्वाची सूचना सरकारने त्वरित सांगितली आहे की KYC मध्ये केलेली चूक जर तुम्ही सुधारलीत तर तुमचे पैसे सुरू राहतील. डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आता थोड्याच वेळात जमा होणार आहेत. परंतु KYCचा नियम आल्यामुळे सगळ्या बहिणींना हे पैसे जमा होणार नाहीत. जवळपास 1.5 कोटी महिलांचे पैसे बुडण्याची शक्यता आहे. बऱ्याचशा महिलांनी KYC केली होती. बऱ्याचशा भगिनींना KYC न करताही ऑक्टोबरचा हप्ता, नोव्हेंबरचा हप्ता मिळाला. त्यामुळे त्यांना वाटले की आता KYC करण्याची काही आवश्यकता नाही. किंवा ज्यांनी KYC केली होती त्यांना असे वाटले की आपली KYC बरोबर झाली आहे. लक्षात घ्या, 80 लाख महिलांपैकी 50 लाख महिलांची एक अशी चूक आढळली आहे की ज्यामुळे त्यांना नोव्हेंबरचा जरी पैसा मिळाला तरी इथून पुढे त्यांचे सगळे पैसे बंद होऊ शकतात. मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले आहे की दिलेल्या निर्देशांचे पालन केले नाही, ही चूक जर तुम्ही दुरुस्त केली नाही तर फक्त 30 लाख महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्रित हप्ता मिळणार आहे आणि बाकीच्या महिलांचे हप्ते थांबणार आहेत. इथून पुढे सगळ्या महिलांचे पैसे बंद होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही KYC जरी केली असली तरी जर तुम्ही हा नियम पाळला नाही तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार. कोणता आहे तो नियम, कोणती आहे ती चूक जी तुम्ही टाळायची आहे? याचबरोबर बँक खात्याच्या बाबतीत देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवीन नियम आला आहे. आता अशा 8 बँका आहेत की ज्यामध्ये तुमचे जर खाते असेल तरी देखील बँक खाते बंद होऊ शकतात. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्रित हप्ता जर तुम्हाला तुमच्या खात्यात मिळवायचा असेल, तुम्हाला खरोखर 3000 रुपयांची गरज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत सगळ्या भगिनींना पैसे दिले जात होते. पहा, निवडणुका जवळ येणार होत्या. मतदान आता सुरू होणार आहे. 8-10 दिवसांमध्ये मतदान होणार. आता मतदानासाठी सगळ्या भगिनींना पैसे दिले.
पण लक्षात घ्या, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आता अगदी काटेकोरपणे दिला जात आहे. त्यामुळे सगळ्या भगिनींना सरसकट लाभ मिळणार नाही. त्यातल्या त्यात 8 अशा बँका आहेत ज्या सरकारने सांगितल्या की ज्यामध्ये जवळपास 80 लाख महिलांचे खाते आहेत. तर या बँकांचे खाते त्या ठिकाणी बंद करण्यात येणार, ज्यामुळे लाडक्या या भगिनी अपात्र होणार आहेत. काल आलेल्या यादीनुसार 1.5 कोटी महिला आता अपात्र होण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहेत, अशी बातमी तुम्ही सुरुवातीला बघितली असेल. आता फक्त तुम्ही ही सूचना आचरणात आणायची आहे. हा नियम जर लक्षात घेतला नाही आणि पाळला नाही तर तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तर मिळणारच नाही, पण इथून पुढे सगळे पैसे बंद होऊ शकतात. पहा, सरकारने वेळोवेळी सांगितले होते की ई-केवायसी करताना चुका करू नका आणि ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या, पण महिलांनी याकडे दुर्लक्ष केले. घाईगडबडीमध्ये ई-केवायसी करताना चुका झालेल्या आहेत. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ई-केवायसी केलेल्या सगळ्या भगिनींचे खाते तपासून पाहिले. त्यामध्ये एक अशी सामान्य चूक आढळली ज्यामुळे त्या 80 लाखांपैकी 50 लाख महिला अपात्र होऊ शकतात आणि एकूण 1.5 कोटी महिला अपात्र होणार आहेत. त्याचबरोबर बैठकीत असाही निर्णय झाला की ज्या महिलांनी पोस्टात खाते उघडले होते आणि ज्या महिलांनी स्टेट बँकेत खाते उघडले होते त्यांचाही देखील एक महत्त्वाचा अडथळा समोर आलेला आहे. त्यामुळे पोस्टात खाते असेल किंवा स्टेट बँकेत खाते तुम्ही उघडले असेल तर तुम्ही ही माहिती लक्षपूर्वक ऐका. पहिल्या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आता लगेच वितरित होणार. निवडणूक येणार आहे, मतदान तुम्हाला लगेच करायचे आहे, 8-10 दिवसांमध्ये. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर भगिनींना पैसे देण्याचे ठरवले आहे. फक्त ही चूक करू नका. ही चूक जर केली असेल तर सुधारण्यासाठी 2 दिवसांचा अवधी दिला आहे. बघा, 2 दिवसांमध्ये ज्या भगिनी ई-केवायसीतील चूक सुधारतील त्यांनाच आता पैसे मिळतील, अन्यथा लाभ बंद होणार. ही माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. जरी तुम्ही ई-केवायसी केली असली, तुम्हाला वाटत असेल आपण ई-केवायसी केली आणि सगळे नियम पाळले, तरी लक्षात घ्या, एक अफवा मागे पसरली होती की ई-केवायसीची गरज नाही. पण सरकारने अजूनही 31 मार्च ही तारीख कायम ठेवलेली आहे. त्यामुळे या तारखेआधी तुम्हाला या चुका दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. पण आता हप्ता वितरण सुरू झाल्यामुळे तुम्ही निष्काळजी राहू नका. हप्त्याचे वितरण आता लगेचच्या लगेच होणार आहे. या व्हिडिओच्या आधारे आपण जाणून घेणार आहोत की ई-केवायसीची नवीन अट नक्की काय आहे. ज्या भगिनींनी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनी आपली त्रुटी कशी दुरुस्त करावी, बँक खात्यांबाबत नेमकी कोणती अडचण निर्माण झाली, अशा कोणत्या 8 बँका आहेत जिथे निधीचे वाटप पूर्णपणे थांबवण्यात आले आहे, तुमच्या हक्काचे पैसे खात्यात जमा व्हावेत म्हणून तुम्ही नेमकी कोणती पावले उचलावीत, 2 दिवसांची मुदत नेमकी कशासाठी दिली गेली, त्या काळात तुम्ही काय केल्यावर तुम्हाला डिसेंबर व जानेवारीचे पैसे मिळतील, आगामी हप्ता वितरणासाठी निश्चित केलेले पहिले 12 जिल्हे कोणते आहेत याची संपूर्ण माहिती 2 मिनिटात येथे पहा. ज्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही त्यांनी 31 तारखेपर्यंत ती उरकून घ्यावी किंवा ज्यांच्या अर्जात पती अथवा वडिलांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीचे संपर्क क्रमांक नोंदवले गेले आहेत त्यांनी ते त्वरित बदलून घ्यावेत, अशा सक्त सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. आता चर्चा करूया त्या 12 जिल्ह्यांची जिथे 17व्या आणि 18व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. या दोन्ही हप्त्यांच्या वाटपाची अधिकृत जिल्हावार यादी प्रशासकीय स्तरावर प्रसिद्ध झाली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांचा आकडा मर्यादित आहे अशा छोट्या जिल्ह्यांना प्राधान्यक्रमाने सुरुवातीला निवडले जाते, जेणेकरून तिथले वाटप वेगाने पूर्ण होईल. तांत्रिकदृष्ट्या बँका एका दिवसात ठराविक संख्येनेच व्यवहार करू शकतात, ही एक बँकिंग प्रणालीची अट असते. सर्वच महिलांना एकाच वेळी निधी पाठवणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याने हे संपूर्ण वाटप साधारणपणे 3 ते 5 दिवसांच्या विविध टप्प्यांमध्ये पूर्ण केले जाते. सुरुवातीच्या 12 जिल्ह्यांत पुढील नावांचा समावेश आहे: जळगाव, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी, बीड, सातारा, अहिल्यानगर, पालघर आणि उरलेले 2 जिल्हे. लाडक्या बहिणींसाठी ही खरोखरच मोठी आनंदाची पर्वणी आहे, कारण पहिल्यांदाच 2 महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. तुमचे अनुदान वेळेत जमा होण्यासाठी बँक खाते सक्रिय आहे का ते तपासा. खात्यात थोडी रक्कम शिल्लक ठेवा. थकीत कर्ज असेल तर त्याची पूर्तता करा आणि आधार लिंकिंगची खात्री करून घ्या. अशा सर्व तांत्रिक गोष्टींची पूर्तता तातडीने करा. तुम्हाला आत्तापर्यंत एकूण किती लाभ मिळाला आहे ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.